In this session 5, we see some more problems on rationalization. This is the problem: limit x tends to 2, root of 2 plus x minus root of 6 minus x upon root x minus root 2. If we put x equal to 2, we get 4 म्हणजे 2, 2, 0, root 2 minus root 2, 0. And therefore, rationalize numerator and denominator. का? दोन्हीकडे रूट आहे म्हणून फॅक्टर्स पडत नाही आणि 0 तर आन्सर येत आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा दिलेला प्रॉब्लेम आपण कोणाचं पहिल्यांदा रॅशनलायझेशन कोणाचंही करा, न्यूमरेटरचं करूया. न्यूमरेटरचं रॅशनलायझेशन म्हणजे काय? मधलं चिन्ह बदलायचं, त्या टर्मने मल्टिपल आणि डिवाइड करायचं इंटू. पुन्हा डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन रूट एक्स प्लस रूट 2 अपॉन रूट एक्स प्लस रूट 2. डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन केलं. दोघांचंही रॅशनलायझेशन तुमच्या समोर आहे. ए मायनस बी, ए प्लस बी, ए मायनस बी, ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, 2 प्लस एक्स मायनस 6 मायनस एक्स इंटू. शिल्लक काय राहिला? डिनॉमिनेटरचा रॅशनलायझिंग फॅक्टर अपॉन याला एक ब्रॅकेट, याला दुसरा ब्रॅकेट. ए मायनस बी, ए प्लस बी, ए स्क्वेअर, रूटचा स्क्वेअर, रूट गोईंग ऑन, रूट 2चा स्क्वेअर, 2 गोईंग ऑन इंटू शिल्लक काय राहिला? रूट ऑफ 2 प्लस एक्स प्लस रूट ऑफ 6 मायनस एक्स. हा फॉर्म्युला वापरला. ए मायनस बी, ए प्लस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, सिम्प्लिफाय केलं. विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 2, 2 मायनस 6 मायनस 4, एक्स मायनस मायनस प्लस एक्स, 2x अपॉन एक्स मायनस 2 इंटू इथं काय राहिलं? इंटू दिस फॅक्टर रिमेन ॲज इट इज. इथं रूट ऑफ 2 प्लस एक्स प्लस रूट ऑफ 6 मायनस एक्स. बाजूने टाकून बघा, 4 होईल, मायनस 4 प्लस 4 0, 2 मायनस 2 0, 0 अपॉन 0 नको आहे. मग कॉमन फॅक्टर इथं काय कॉमन निघेल? 2 कॉमन घेतला तर इथं काय राहील? एक्स मायनस 2. एम आय करेक्ट? टर्म फक्त रिव्हर्स केल्या, साईन नाही चेंज केला. रूट एक्स प्लस रूट 2, फक्त 2 कॉमन घेतला, मायनस 2 प्लस एक्स म्हणजेच एक्स मायनस 2, एक्स मायनस 2 इंटू अंडर रूट ऑफ 2 प्लस एक्स प्लस अंडर रूट ऑफ 6 मायनस एक्स. एम आय करेक्ट? ओके, अँड दॅट इज इक्वल टू. इकडे तुमचा आन्सर आहे इक्वल टू. कॉमन फॅक्टर कट झाला, काय राहिलं? लिमिट एक्स टेंड्स टू 2 इंटू रूट एक्स प्लस रूट 2 अपॉन रूट ऑफ 2 प्लस एक्स प्लस रूट ऑफ 6 मायनस एक्स. एम आय करेक्ट? टाका किमती. विच इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट रूट 2 प्लस रूट 2 अपॉन अंडर रूट ऑफ 2 प्लस 2 4, 6 मायनस 2 4, that is 2 into root 2 plus root 2, 2 root 2, 2 plus 2 4. So your answer is 2 2's 4 upon 4 cancelled and answer is root 2, and this is the problem. Okay.
नेक्स्ट प्रॉब्लेम, लिमिट x टेन्स टू 0 3/x रूट ऑफ 9 मायनस एक्स मायनस 1/x. टाकून बघा किंमत. 0 टाकलं तर रूट 9 म्हणजे 3 कॅन्सल्ड, 1/0 इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. सिम्प्लिफिकेशनवरचा प्रॉब्लेम आहे. चेक करून बघा, येईल आन्सर. ओके, मग आपल्याला इन्फिनिटी नको आहे. मग इन्फिनिटी प्लस मायनस इन्फिनिटी आलं तर फॅक्टर्स पाडतो. पण आहे का शक्य फॅक्टर्स? याचे वेगळे आणि याचे वेगळे आहे. मग एलसीएम घ्या. एलसीएम काय येईल? कॉमन एकत्र आणि उरलेले सगळे. इथं 2च फॅक्टर आहे. मग त्यापैकी इथं 2 आहे, इथं 3 येईल. मायनस इथं 1/x आहे. कोण नाही? रूट ऑफ 9 मायनस एक्स नाही. आता टाकून बघा. आता काय येईल? 3 मायनस 3 0/0 इंटू समथिंग 0. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटीवरनं कशात रूपांतर झालं? 0/0 झालं. मग इथं आता ह्या 2 रूटमध्ये साईन आहे का? इंटू साईन आहे. आपण रॅशलायझेशनमध्ये प्लसचं मायनस करतो, मायनसचं प्लस करतो. इंटूला रॅशलायझेशन नाही, म्हणजे याला नाही राहिलं, फक्त याला. मग बघा, बाय रॅशलायझेशन काय करणार? हा दिलेला तुमचा प्रॉब्लेम. 3 मायनस 9 मायनस एक्स अपॉन एक्स इंटू रूट ऑफ 9 मायनस एक्स. 3 मायनस ऐवजी प्लस रूट ऑफ 9 मायनस एक्स. 3 प्लस रूट ऑफ 9 मायनस एक्स, which is equal to limit x tends to 0. a minus b, a plus b, 3चा स्क्वेअर 9 मायनस रूटचा स्क्वेअर, रूट गोइंग ऑन अपॉन ॲज इट इज. कारण याच्यामध्ये रॅशलायझेशनला साईन आहे का प्लस मायनस? नाही. इंटू 3 प्लस रूट ऑफ 9 मायनस एक्स. एम आय करेक्ट? बघा बरं, ए मायनस बी, ए प्लस बी. पुन्हा सांगतो, हा ए आहे, हा ए मायनस बी, ए प्लस बी, ए स्क्वेअर बी स्क्वेअर रूटचा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा, तुम्हाला काय मिळेल बघा. विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 9 मायनस 9 मायनस मायनस प्लस एक्स अपॉन एक्स इंटू रूट ऑफ 9 मायनस एक्स इंटू ब्रॅकेट 3 प्लस रूट ऑफ 9 मायनस एक्स. एक्स एक्स कॅन्सल्ड आणि टेकिंग लिमिट रूट 9 मायनस 0 इंटू 3 प्लस रूट ऑफ 9 मायनस 0. काय केलं? टेकिंग limit, and which is equal to 3 into 3 plus 3. Am I correct? And which is equal to 1/3 into 6 1/18. आणि हे तुमचं ॲन्सर आहे. and this is the perfect answer. ओके, असा हा तुमचा प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम, लिमिट x टेन्स टू 1 एक्स स्क्वेअर प्लस एक्स रूट एक्स मायनस 2/x मायनस 1. ओके, टाकून बघा. वन इंटू रूट 1 1 प्लस 1 2 मायनस 2 0/0. आता बघा बरं, जमतं आहे का काही? रॅशलायझेशन केला तरी प्रॉब्लेम आहे. कसं नेमकं? रॅशलायझेशनला 2च टर्म असतात, एक रूटची आणि एक दुसरी टर्म. इथं आहे का? इथं 3 टर्म आहे. मग काय करायचं? तर ह्या 2चं स्प्लिटिंग करायचं. एक्स स्क्वेअर प्लस एक्स रूट एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1. काय केलं? -2 कसे लिहिले मी? -1 म्हणजेच -2.
एक याला दिला, एक याला दिला, म्हणजेच दिस प्रॉब्लेम स्प्लिट अप इंटू टू प्रॉब्लेम्स. एक्स स्क्वेअर मायनस वन प्लस एक्स रूट एक्स मायनस वन. बघा, एक रूट याला दिला, एक याला दिला, अपॉन एक्स मायनस वन. ओके, देन डिवाइड सेपरेटली. सिम्प्लिफाय, उलटा प्रयोग केला का, याच्यापूर्वी एकत्र करायचो, आता एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स मायनस वन प्लस एक्स रूट एक्स मायनस वन अपॉन एक्स मायनस वन सेपरेट डिवाइड केले. पहिल्याचे फॅक्टर्स पडतात बघा. आता प्रॉब्लेमचे लिमिट पण सेपरेट घेऊ. लिमिट एक्स टेन्स टू वन, याचे दोन फॅक्टर का 0/0 येतो म्हणून त्याचे फॅक्टर्स पडतात. प्लस लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स रूट एक्स मायनस वन अपॉन एक्स मायनस वन टाकून बघा, पुन्हा 0/0. फॅक्टर्स नाही पडत पण रूटची टर्म आहे म्हणून रॅशनलायझेशन. बघा, खूप छान प्रॉब्लेम आहे. सेपरेट डिवाइड केलं आणि नंतर एकीकडे फॅक्टर्स पाडले, दुसरीकडे रॅशनलायझेशन केलं आपण. एकीकडे फॅक्टर तर दुसरीकडे रॅशनलायझेशन. विच इज इक्वल टू कॉमन फॅक्टर कट टाकला, 1 + 1 2 प्लस लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स रूट एक्स मायनस वन एक्स रूट एक्स प्लस वन. काय होईल, एक्स रूट एक्सचा स्क्वेअर एक्स क्यूब मायनस वनचा स्क्वेअर 1 अपॉन एक्स मायनस वन एक्स रूट एक्स प्लस वन. विच इज इक्वल टू 2 प्लस लिमिट एक्स टेन्स टू वन एक्स क्यूब मायनस वन, वन स्वतःचा क्यूब असतो, ए क्यूब मायनस बी क्यूब, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर अपॉन फॅक्टर्स. काय केलं, हा फॉर्म्युला यूज केला कुठं, न्यूमरेटरला. आणि आता उरलेल्यामध्ये घ्या लिमिट 2 + 1 + 1 + 1 3 अपॉन 1 × 1 1 + 1 2 2 2 4 + 3 7 अपॉन 2 अँड हेन्स युअर ॲन्सर. आणि असं हे तुमचं ॲन्सर. ओके, कम टुवर्ड्स नेक्स्ट ट्रिग्नोमेट्रिक टाईप. साइन कॉस टॅनच्या टाईपचे प्रॉब्लेम आपण घेतले नाही, त्याचा हा फॉर्म्युला आहे. लिमिट ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्याच्यातला पहिला फॉर्म्युला लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा. जर टाकून बघा, साइन 0/0 उत्तर येतं. परंतु जर तो अँगल रेडियनमध्ये असेल तर याचा ॲन्सर 1 येतं. हाऊ इट इज पॉसिबल, 0/0चं 1 कसं शक्य आहे. लेट अस ट्राय. कन्सिडर अ स्टँडर्ड सर्कल. एक स्टँडर्ड सर्कल घ्या. ओके, सपोज इट इज अ स्टँडर्ड सर्कल whose this is x axis, this is y axis, this is a center is at origin. Am I correct? हे तुमचं स्टँडर्ड सर्कल आहे. टेक पॉइंट P ऑन द सर्कल सच दॅट स्टँडर्ड युनिट सर्कल, म्हणजे याची रेडियस काय आहे 1 आहे, म्हणजेच या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय येतील 1 0. टेक P पॉइंट on the circle such that angle XOP equal to theta radian. Okay, then draw PM perpendicular to X axis. Okay, join AP. AP काय केलं, काय केलं बघा. मी पहिल्यांदा consider a standard unit circle. Am I correct?
कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल, म्हणजे हा काय आहे 1 आहे. टेक अ पॉइंट P ऑन सर्कल such that measure of angle XOP equal to theta radian. Join AP स्टँडर्ड युनिट सर्कल, याचाच अर्थ ए काय मिळाला 1 0. जॉईन AP अँड ड्रॉ PM परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. ओके. अँड देअरफॉर फ्रॉम फिगर बघा 3 गोष्टी मिळाल्या तुम्हाला. हा ट्रायंगल आहे, OAP पेक्षा मोठा एरिया आहे आणि दोन्ही कसे आहेत. फ्रॉम फिगर बघा, फ्रॉम फिगर झिरो एरिया ऑफ ट्रायंगल OAP लेस दॅन एरिया ऑफ सेक्टर OAP. सेक्टर म्हणजे पूर्ण हा पूर्ण पार्ट इथपर्यंतचा. ट्रायंगल म्हणजे एवढा, याच्यापेक्षा मोठा कोण आहे हा आहे, आणि हा लेस दॅन कसा आहे 0 आहे. 0 पेक्षा मोठा ट्रायंगल, ट्रायंगलपेक्षा मोठा एरिया ऑफ सेक्टर. ओके. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला नुसता एवढा पार्ट घेतला तरी पण चालेल. ओके. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला. ओके. आणखी मग काहीतरी राहिलं बघा. हा ए पासून एक टँजंट काढू आपण, आणि हा जर आपण याला जॉईंट केला तर हा पॉईंट मिळेल T. ओके. काय केला, थ्रू ए ड्रॉ tangent AT meets OP at T and therefore आता सगळ्यात लहान हा ट्रायंगल, त्याच्यापेक्षा मोठा सेक्टर आणि त्याच्यापेक्षा मोठा एरिया ऑफ ट्रायंगल OAT. एम आय करेक्ट. छोट्या ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट लेस दॅन. जर अँगल माहिती असेल तर एरिया ऑफ सेक्टर पहिल्या चॅप्टरमध्ये झालं आहे 1/2 r² थीटा. थीटा इज इन रेडियन. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 OA इंटू हाईट AT. ओके. याला नंबर द्या 1. आता OA इक्वल टू OP इक्वल टू काय आहे 1 आहे, कारण रेडियस आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. देन फ्रॉम ट्रायंगल OMP PM अपॉन OP इक्वल टू साइन थीटा. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, आणि म्हणून PM ची किंमत OP साइन थीटा. OP साइन थीटा म्हणजेच फक्त साइन थीटा, कारण सर्कल OP काय आहे 1 आहे. ओके. आल्सो फिगरमध्ये बघा जागेचं कमी पडतं आहे. आल्सो फ्रॉम ट्रायंगल OAT अपॉन OA AT अपॉन OA अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड, म्हणजेच काय आहे टॅन थीटा आहे. मग AT ची किंमत OA टॅन थीटा म्हणजेच टॅन थीटा. AT इक्वल टू टॅन थीटा. ओके. ह्या किमती 1 नंबरमध्ये टाकून द्या. अँड देअरफॉर फ्रॉम 1 देअरफॉर फ्रॉम 1
1/2 OA 1 into PM sin theta less than 1/2 r square theta less than r square theta. पण r ची किंमत काय आहे? 1 आहे, मग 1 स्क्वेअर इंटू थीटा. ओके, विच इज इक्वल टू 1/2 OA अगेन 1 आणि AT टॅन थीटा. सगळीकडचा सारखा पार्ट कट करा अँड देअरफॉर काय राहील तुमच्याकडे? साइन थीटा लेस दॅन थीटा लेस दॅन टॅन थीटा. एम आय करेक्ट? इथपर्यंत काही शंका? ओके, डिवाइड बाय साइन थीटा थ्रूआउट. सारख्या नंबरने डिवाइड केलं तर इथं राहील 1 लेस दॅन थीटा अपॉन साइन थीटा लेस दॅन टॅन थीटा अपॉन साइन थीटा. म्हणजेच टॅन म्हणजेच काय? साइन अपॉन कॉस अपॉन साइन. साइन साइन गेला 1 अपॉन कॉस. म्हणजे थोडक्यात हे उत्तर काय? 1 लेस दॅन थीटा अपॉन साइन थीटा लेस दॅन 1 अपॉन कॉस थीटा. ओके, टेकिंग रेसिप्रोकल. काय करायचं? टेकिंग रेसिप्रोकल. रेसिप्रोकल घ्या म्हणजेच काय होईल? 1 ग्रेटर दॅन इक्वल टू साइन थीटा अपॉन थीटा ग्रेटर दॅन इक्वल टू कॉस थीटा. आणि टेकिंग लिमिट थीटा टेन्स टू 0. लिमिट थीटा टेन्स टू 0. लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा लेस दॅन इक्वल टू लिमिट थीटा टेन्स टू 0 कॉस थीटा. ओके, टाका किमती. 1 this remain as it is greater than equal to limit theta tends to 0 sin theta upon theta greater than equal to cos 0. आणि cos 0 पण काय आहे? 1 आहे. हे जर रिव्हर्स लिहिलं तर 1 लेस दॅन इक्वल टू लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा लेस दॅन इक्वल टू 1. याचा अर्थ हा 1 पेक्षा लहान आहे, याचा अर्थ हा 1 पेक्षा मोठा आहे. याचाच अर्थ काय? दोन्ही जर इक्वेट केले तर लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इक्वल टू 1 आणि हेन्स द रिझल्ट वेअर थीटा इज इन रेडियन. आणि असा हा छोटासा थेरम, एक चांगला थेरम आहे, फिगर रिलेटेड पार्ट आहे. ओके, आपण इथपर्यंत आलो. लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इक्वल टू 1 थीटा इज इन रेडियन. इफ नॉट नसेल तर, इफ नॉट कन्वर्ट इट इंटू रेडियन बाय multiplying पाय अपॉन 180 ने मल्टिपल करा दिलेल्या अँगलला, त्याचं रूपांतर रेडियनमध्ये करा. आपण हाच फॉर्म्युला नंतर जो अँगल न्यूमरेटरला आहे तोच डिनॉमिनेटरला पाहिजे. म्हणजेच काय? याचं सिम्प्लिफिकेशन असंही करता येईल. लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन पी थीटा अपॉन थीटा. आता अँगल काय आहे? हा आहे, तोच इथं पाहिजे. म्हणून काय करा? मल्टिपल आणि डिवाइड बाय पी ने करा. पी होता का? नाही. परंतु आता याचा आन्सर काय आहे? 1 इंटू पी म्हणजेच पी. तर हा रेडियनमध्ये असला तरी अँगल सेम पाहिजे. पुढचा पार्ट लिमिट थीटा टेन्स टू 0
टॅन थिटा अपॉन थिटा. टाकून बघा 0/0 येईल. म्हणून आपण काय करणार, लिमिट थिटा टेन्स टू 0. टॅन कॅन बी रिटर्न ॲज साइन अपॉन कॉस अपॉन थिटा कॅन बी रिटर्न ॲज थिटा अपॉन 1. and if you simplify it, you got limit theta tends to 0 sin theta upon theta into 1 upon cos theta. Am I correct? Sin theta upon cos theta upon 1 upon numerator, denominator is denominator. म्हणून which is equal to limit theta tends to 0 sin theta upon theta into limit थीटा टेन्स टू 0 1 अपॉन कॉस थीटा. हा 0/0 येतो म्हणून त्याच्याऐवजी 1 इंटू 1 अपॉन कॉस 0. आणि तुम्हाला माहिती आहे कॉस 0ची किंमत 1 आहे, म्हणजे याचा पण ॲन्सर काय येईल 1च येईल. आणि 1 मोर रिझल्ट्स लिमिट थीटा टेन्स टू 0 कॉस थीटा म्हणजेच कॉस 0 इक्वल टू सुद्धा काय आहे 1 आहे. ओके, इथं पण अँगल सेम लागतो. जो अँगल न्यूमरेटरला आहे तोच इथं पाहिजे, तरच हे रिझल्ट्स वापरता येतो. असा हा फॉर्म्युला, म्हणजे सिम्पलमध्ये आपण एवढाच फॉर्म्युला बघितला, विच इज इक्वल टू, हेच ॲन्सर कोणाचं आहे, लिमिट थीटा टेन्स टू 0 टॅन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू सेम ॲज लिमिट थीटा टेन्स टू 0 कॉस थीटा. साईनला अपॉन थीटा लागतो, टॅनला अपॉन थीटा, पण कॉसला मात्र थीटाची गरज नाही. आणि सगळ्यांचा ॲन्सर काय आहे 1 आहे. आणि असा हा रिझल्ट्स आहे. याच्यावरचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघू. अप टिल बाय बाय.